मंत्र्यांना विचारलं तुमचा मुलगा काय करतो, तर एक मुलगा ब्रिटिश सिटीजन आहे, दुसरा MITत आहे आणि तिसरा JP मॉर्गन मध्ये वॉशिंग्टनला आहे. आणि तुमचा संदेश काय राष्ट्राला, तर सर्व बहुजनांच्या मुलांनी मशिदीसमोर जमा होऊन जय श्रीरामच्या घोषणा द्याव्या. की धर्म हा धर्मवादी ताकदींना भारतातल्या, मग ती RSS असो, विश्व हिंदू परिषद असो, बजरंग दल असो, सनातन असो, कोणी असो, यांना काहीही कळलेलं नाही. परंतु जाती ह्या निसंदिग्धपणे दुसऱ्या माणसाच्या द्वेषावर आधारलेल्या आहेत. जातीला द्वेषाशिवाय दुसरा आधारच नाही. झाडं फुकट ऑक्सिजन देणारा फक्त एकच जगामध्ये एक्झिस्टन्स आहे, तो म्हणजे झाडं. बाकी सगळे तेव्हा विकत देत होते ऑक्सिजन, आणि ती अडाणी तोडायला घेतली आणि मोडानी मॉडेल भारतात चालू आहे. तर त्याच्या विरुद्ध उभं राहू नये म्हणून तुम्हाला शत्रू म्हणून मुसलमान दाखवण्यात येतात. तुमची भीती आहे बाहेर आता जे होणार देशाचं भवितव्य, ते इतकं भूतविद्या शिकवण्यापर्यंत आपण आलो. आयुष नावाची मिनिस्ट्री स्थापन केली, आयुर्वेदिक डॉक्टरना सर्जरी करायला परवानगी देऊ शकतो आपण, अशी परिस्थिती आहे. मी गरिबीतनं वाढलेला ब्राह्मण असेन तरी मी धावायला पुढूनच सुरू करतो. ते गरिबीतनं वाढलेल्या दलिताबरोबर नसतो मी. ही जी समाज रचना आहे ती समाज रचना सगळ्या भारताच्या खचण्याच्या पायाशी आहे. ज्याच्या विरुद्ध आपण लढण्याऐवजी मुसलमानांच्या विरुद्ध लढतो, तर मूळ मुद्दा हा आहे की आपण या प्रकारच्या समाजाला, या प्रकारच्या धर्मांधतेला आव्हान द्यायला पाहिजे की नाही. कारण सांगतो, सुखांक म्हणजे हॅपीनेस इंडेक्स मध्ये आज स्वीडन, फिनलंड, नॉर्वे हे अव्वल देश आहेत आणि ते 91%, 95% आणि 99% नास्तिक आहेत. नास्तिक म्हणजे अज्ञेयवादी आहेत. तिथे चर्चेस रिकामे आहेत आणि म्युझियम झाली चर्चची, आणि म्हणून जेल पण रिकामे झाले आणि जेल बंद करतायत. एकदा धर्मस्थळ बंद व्हायला लागली लोकांच्या इच्छेने की जेल पण बंद व्हायला लागतात. कारण पापाची भावनाच उरत नाही, कारण करण्याची गरजच उरत नाही. त्याला वेलफेअर स्टेट असं नेहरू म्हणाले होते. आणि ते वेलफेअर स्टेट करण्यासाठी प्रत्येक पंतप्रधानाने आपल्या कमी जास्त वकुबाने आणि प्रयत्नाने, प्रत्येक पक्षाने कमी जास्त वकुबाने आणि प्रयत्नाने प्रयत्न केले आणि आपल्याला 2014 पर्यंत आणून ठेपवलं. 2014 मध्ये अचानक वडिलांची 100 एकर जमीन सुपीक, 5 स्कॉर्पिओ गाड्या, 2 विमानं, 7-8 बंगले, 10-12 फार्म हाऊस असं नावावर ठेवलेला वडिलांच्या जाण्यानंतर अचानक मुलाच्या नावावर झालं. आणि त्या मुलाला यापैकी काहीच माहित नव्हतं कसं हाताळायचं, याचं काय बिझनेस कसा, मॉडेल काय आहे. त्याने काय केलं, पहिले नावं बदलायला सुरुवात केली. वडिलांनी का म्हणून नाव ठेवलं, याला मातृछाया बदला, पटेल बदला, माझं नाव ठेवा. सरदार पटेल हा आदरणीय आहेत, परमपूज्य आहेत, पण बाजूला काढा, माझं नाव टाका. बघा आता तुम्हाला सगळं माहिती आहे, मी पुढे सांगायची गरजच नाही, जातो मी. थँक्यू. खरं तर तुम्हालाच सगळं माहिती आहे, तुम्हालाही सगळं माहिती आहे. तुमचा प्रतिसाद ही गोष्ट हे साक्ष आहे की मला जे माहिती आहे ते जास्तीचं नसून तुम्हाला आणि मला एकच गोष्ट माहिती आहे, फक्त मी ती व्यक्त करतोय. म्हणजे खरं बोलणं ही एक कला झालेली आहे आता. आणि हल्ली अधिकाऱ्यांची ओळख कर्तव्यदक्ष अधिकारी अशी करून देण्यात येते, जे त्यांचं ऑक्युपेशन आहे. म्हणजे त्यांचं पहिलं आणि शेवटचं काम कर्तव्यदक्ष असणं हेच आहे. आज जे काही थोडे सत्याची बूज राखणारे अधिकारी उरलेले आहेत त्यातले आपले अमके साहेब आहेत, असं सत्याची बूज. म्हणजे आता या लेवलला येऊन ठेपलंय सगळं की ते ऑफिसर अतिशय चांगले आहे, पैसे घेतात पण काम करतात. म्हणजे एक फेज अशी होती की पैसे घेणं हे लांछनास्पद होतं, नंतर पैसे घेणं हे काही लांछनास्पद वगैरे काही नाही, एवढा कट असतोच. आणि आता ते घेतल्यावर सुद्धा काम न केलं असं फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत. तर सांगायचा उद्देश हा होता की धर्म हा धर्मवादी ताकदींना भारतातल्या, मग ती RSS असो, विश्व हिंदू परिषद असो, बजरंग दल असो, सनातन असो, कोणी असो, यांना काहीही कळलेलं नाही.
धर्म म्हणजे तुमचं इन्स्टिंक्ट, तुमचं नेचर. मनुष्य धर्म असतो. जर आपण एकापासून वेगळे दुसरे असतो प्रकृतीच्या दृष्टीने, तर आपला रक्तगट वेगळा असता आणि मुसलमानांचा वेगळा असता, ब्राह्मणांचा वेगळा असता आणि मराठ्यांचा वेगळा असता, दलितांचा, आणि मग त्या प्रकारे आपली विभागणी करण्यात आली असती. नस्ल नावाची जी गोष्ट आहे ना, नस्ल ती गोष्ट पूर्णतः खोटी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ठरलं. कारण हिटलरच्या असंख्य क्रूर कर्म्या अशा डॉक्टर्सनी प्रयोग केला ज्यूवर आणि इतर लोकांवर, आणि आर्यन संस्कृती आणि आम्ही श्रेष्ठ आणि ते कनिष्ठ, हे सगळं खोटं ठरलं. फक्त आपल्याला संधीचा अभाव असल्यामुळे काही लोक मागे राहतात. म्हणजे तुमची धावण्याची रेषच पुढे आहे. म्हणजे मी गरिबीतनं वाढलेला ब्राह्मण असेन तरी मी धावायला पुढूनच सुरू करतो. ते गरिबीतनं वाढलेल्या दलिताबरोबर नसतो मी. ही जी समाज रचना आहे ती समाज रचना सगळ्या भारताच्या खचण्याच्या पायाशी आहे. ज्याच्या विरुद्ध आपण लढण्याऐवजी मुसलमानांच्या विरुद्ध लढतो, हा एक अतिशय भ्रामक आणि हास्यास्पद प्रकार आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या की भारतामध्ये, मुंबई प्रांतामध्ये दंगली आहेत ना, त्या माणसात होतात. कुठच्याही जगाच्या कुठच्या फुटबॉलच्या स्टेडियमवर युरोपमध्ये कुठच्याही दंगल होते. दंगली हा निकष नाहीये की हा धर्मांध आहे आणि तो धर्मांध नाही. पहिली दंगल मुंबईतली पारशी आणि मुस्लिमांमध्ये झाली होती आणि ती कुत्र्यांवरनं झाली होती. पारशांचं कुत्रा प्रेम, मुस्लिमांना कुत्रा आवडायचं नाही, त्याच्यावरनं दंगल झालेली आहे. तुम्ही ब्रिटिश गॅझेटियरमध्ये बघू शकता. त्याचा धर्माशी काहीच संबंध नाहीये. कबुतरावरनं जैन आणि आता नॉन जैन मध्ये म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दादर भागामध्ये. तर मूळ मुद्दा हा आहे की या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या एका पॉइंट नंतर खोट्या ठरतात. म्हणजे आता जर भूकंप आला ना, आता जर भूकंप सुरू झाला, समजा 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप सुरू झाला, तर धावत जाऊन दुसऱ्याला पकडताना किंवा खुर्ची पकडताना, काय रे तू मुस्लिम नाही ना, असं विचारणार का तुम्ही? नाही विचारणार. एकदा विमानामध्ये असा टर्ब्युलन्स झाला, मी युरोपहून येत होतो आणि असा टर्ब्युलन्स सुरू झाला, बाजूच्या माणसाने माझा हात घट्ट पकडला. त्याला माहित नव्हतं मी कोण आहे. मी म्हटलं की हे ठीक आहे, पण मी पण तिथेच चाललोय बरं का. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या धर्माच्या बाजूने किंवा विरुद्ध हात पकडायला गेला ना, तर तो पण तिकडेच चाललाय. तर तुम्हाला खाली जायचं आहे का वर जायचं आहे हे लक्षात ठेवा. परवा मी गोव्यात भाषण करताना असं म्हटलं की गोव्यात येऊन मी प्रबोधनपर भाषण अशासाठी करतो की मी महाराष्ट्रात खूप भाषणं केली, तर मला तिकडे सांगतात की तुम्ही हिंदूवर बोलता, मुसलमानावर बोलत नाहीत काय. तर मी ठरवलं की आता आपल्या घरात बंद करायचं, दुसरीकडे जाऊन बोलायचं म्हणून. त्यामुळे गोव्यात आलो. अरे माणूस स्वतःचं घर पहिले सुधारणार का दुसऱ्याचं सुधारणार? कुठच्याही धर्मामध्ये मूलभूत तत्व सारखी सांगितलेली आहेत आणि धर्म हे त्या त्या काळामध्ये माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे. कदाचित ती आजही काही माणसांना आवश्यक असेल, थेरपी सारखी, परंतु त्याचा दुसऱ्या माणसाच्या द्वेषाशी संबंध नाही, एवढं मी निस्संदिग्धपणे सांगू शकतो. परंतु जाती ह्या निस्संदिग्धपणे दुसऱ्या माणसाच्या द्वेषावर आधारलेल्या आहेत. जातीला द्वेषाशिवाय दुसरा आधारच नाही. जाती ह्या मूलतः द्वेषावर आणि आपल्याहून इतर कमी असण्याच्या मूलभूत मुद्द्यावरच उभ्या आहेत. आणि त्या भेदाला तुम्ही टाळण्याकरता धर्माधर्मामध्ये कलह माजवून राष्ट्र बलवान करणार, ते कसं ते मला सांगा समजावून. लॉजिकल विचारलेल्या प्रश्नांची उत्तर इलॉजिकली द्यायची नाहीत. परवा आम्ही आमच्या मुकेश माचकरने टाकलेलं ते वाचलं ना तुम्ही, इलेक्शन कमिशनला राहुल गांधींनी वोट चोरीबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा इलेक्शन कमिशनचं जे उत्तर आलं त्याचं एक थोडक्यात वर्णन असं केलं. ते पूर्वी श्री नावाचा मॅगझिन यायचं, त्यात स्त्रिया आपल्या निसंकोचपणे समस्या विचारायच्या आणि पुरुष ताई म्हणून उत्तर द्यायची, बरोबर. तर त्यात एका स्त्रीने विचारलं होतं की माझा मुलगा आणि माझे पती रजेवर असल्यामुळे घरी बसले होते आणि मी गाडी घेऊन ऑफिसला निघाले, तर अचानक इंजिन गरम झाल्याचा मला जाणीव झाली आणि गाडीमधनं आवाज यायला लागला. म्हणून दुसरी गाडी घ्यायला मी परत गेले आणि माझी गाडी दुसरी घ्यायला मी गेले, तर मी पाहते तो काय, तर माझे पती
हे घरकाम करणाऱ्या बाई बरोबर नको त्या अवस्थेत मला दिसले. आता मला काय करावे सुचत नाही, कृपया मार्गदर्शन करावं. तर खाली त्याने उत्तर लिहिलं होतं, मार्गदर्शन. हे पहा, गाडी गरम होणे म्हणजे कार्बोरेटर मध्ये प्रॉब्लेम आहे. तू कार्बोरेटर, इंजिन जाण्या अगोदर कार्बोरेटर मधलं पाणी चेक कर, इंजिन चेक कर आणि गाडी वारंवार सर्व्हिसिंग करत जा. त्यामुळे तुझी गाडी नीट राहील आणि गरम होणार नाही. आशा आहे तुझं समाधान झालं असेल. तर आपल्याकडे या प्रकारची उत्तरं आता सरकार देतात, बरोबर. धर्माचा संपूर्ण डोलारा अशा प्रकारच्या उत्तरांनी भरलेला आहे. म्हणजे मला इथे दुखतं का हो, मागच्या जन्मीचे भूक. मॉडर्न मेडिसिन भारतात येण्या अगोदर चाटण, वाटण, आसव, एकादशणी आणि यज्ञ, अग्निहोत्र आणि मग श्रीमंतांचा मृत्यू 30व्या वर्षी, हे ठरलेलं होतं क्रम. आपलं आयुर्मर्यादा सरासरी वाढली ती मॉडर्न मेडिसिन आल्यावर भारतात. त्यामुळे आधुनिकता, सायंटिफिक टेम्परामेंट या गोष्टीशिवाय तुम्ही वाचू शकत नाही. आणि कोविड जेव्हा आला तेव्हा ज्या प्रकारे ऑक्सिजनसाठी आपण धावलो, तेव्हा दोन गोष्टी आपल्याला निदान कळायला पाहिजे होत्या, की आपल्यात आणि दुसऱ्या धर्माच्या माणसात काही फरक नाही. हा देश उभा करायचा असेल तर सगळे एकत्र जातील आणि ऑक्सिजन सगळ्यांना सारखाच लागतो. त्यामुळे झाडं आणि जंगलं टिकवली पाहिजे, सगळी अडाणीला देऊन उपयोगाची नाही. कारण झाडं फुकट ऑक्सिजन देणारा फक्त एकच जगामध्ये एक्झिस्टन्स आहे, तो म्हणजे झाडं. बाकी सगळे तेव्हा विकत देत होते ऑक्सिजन, आणि तीच अडाणी तोडायला घेतली आणि मोडानी मॉडेल भारतात चालू आहे. तर त्याच्या विरुद्ध उभं राहू नये म्हणून तुम्हाला शत्रू म्हणून मुसलमान दाखवण्यात येतात. तुमची जाती व्यवस्थेतली जी मर्यादा आहे ती वाढवण्यात येते. एकीकडे फूट टाकली जाते, दुसरीकडे राजकारणासाठी त्याचा वापर केला जातो. तुमच्या वोट बँक्स तयार केल्या जातात. अशा देशाचं भवितव्य कसं असू शकतं? आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की कोविड सारख्या भयकारी घटनेनंतर एवढी माणसं मेली, एवढी माणसं घाबरली. आपल्याला एवढं तर कळायला पाहिजे होतं की या जगात आपलं अस्तित्व चिरंतन नाहीये. त्यामुळे आपण सत्य आणि मानवता या मूल्यांसाठी लढणं हेच आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे. शेवटी काय, मी पण तिथेच जाणार जिथे हरिभाऊ गेले. इथे उपस्थित असलेले सर्वजण तिथे जाणार. कोणी आधी जाणार, कोणी नंतर जाणार. पण मी लढत नाही कारण मला भीती वाटते. तर ज्यांना भीती वाटते ते पण मरणारच आहे, आणि तेच त्यांच्याच कडून मरणार आहेत ज्यांची त्यांना भीती वाटते. कारण लक्षात घ्या, मालेगाव मधल्या बॉम्बलास्ट पासून ते गोधऱ्याच्या दंग्यापर्यंत, बाबरी नंतर झालेल्या दंग्यापासून ते आता पहलगाम नंतर पुलवामा मध्ये मृत्यू पावलेल्या लोकांपर्यंत आपले सगळे बांधव होते, भगिनी होत्या. ही सगळी माणसं जी आहेत त्यातली बहुतेक माणसं पहलगाम मध्ये तर टुरिस्ट होते. ती माणसं ज्यांच्यामुळे ती गेली त्यांना घाबरत होती, है ना. ज्यांच्यामुळे आपण गेलो त्यांना आपण घाबरलो म्हणून आपण वाचतो, हा भ्रम डोक्यातनं दूर काढला पाहिजे. हा धार्मिकतेतनच येतो. माणसाच्या मनाची जडणघडण जर तार्किक नसेल झालेली तर असा विचार करू लागतो, माणूस भिरू होतो. माणूस घाबरट कशाने होतो? लोक मला विचारतात, तुम्हाला भीती नाही वाटत का? भयंकर भीती वाटते मला, प्रचंड भीती वाटते. तुम्ही विश्वास ठेवू नये, मला अँझायटीचा त्रास आहे. माझ्या खिशात गोळ्या आहेत, मी जिभेखाली ठेवतो ती गोळी. माझा मॉडर्न मेडिसिनवर पूर्ण विश्वास आहे. मी टीटोटलर आहे. हा, म्हणजे सांगायला एक हरकत नाही की संध्याकाळी बसावं. माझ्या अनेक लोक असं लिहितात माझ्या वॉलवर की बघा हा 1.5 वर्षापूर्वीचा पुरळेकरांचा फोटो, आता पिऊन पिऊन गब्बू झालेत बघा कसे. तर मी एकच गोष्ट पितो, ते म्हणजे पाणी. म्हणजे सोडा नसेल तर पाणी पितो असं नाही, पाणी म्हणजे पाणीच पितो, शुद्ध पाणी. मी कोल्ड्रिंक, हार्ड ड्रिंक काहीच पित नाही. परंतु त्याही म्हणजे या प्रकारची भीती वाटत असताना सुद्धा काही गोळी घेणं किंवा अशा प्रकारचं मॉडर्न मेडिसिन वापरणं हे काही चुकीचं आहे असं नाही मला वाटत. एक गोष्ट,
आणि मला भीती वाटते त्या गोष्टी पूर्णतः वेगळ्याच आहेत. म्हणजे त्या गोष्टी सामाजिक आणि या शासकांच्याकडनं आलेल्या गोष्टींची भीती नाही वाटत मला. परंतु मला जी भीती वाटते त्या भीतीपेक्षा, वैयक्तिक भीतीबद्दल आपण जाऊ दे, मला भीती नाही वाटत, माझी अँझायटी आहे. त्याच्यापेक्षा प्रचंड मोठी भीती मला या शासकांनी आणि 11 वर्षामध्ये या देशाचे जे वाटोळे झालेलं आहे त्यामुळे जे आपल्या भयंकराच्या दारात आपण येऊन उभे राहिलेलो आहे त्याची वाटते. त्यामुळे दोन मोठ्या आणि छोट्या भीतीमध्ये मी मोठ्या भीतीविरुद्ध लढणं पसंत करतो, माझ्या छोट्या भीतीला बाजूला ठेवतो. स्वाभाविकच आहे हे आपल्याला. समजा हाताला डास चावला आणि डोकं खूप ठणकत असेल तर डोक्यावर लक्ष देणार ना तुम्ही, का हाताच्या डासाचं खाजवत बसणार डोकं दुखते तरी? असं नाही होऊ शकत. ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. म्हणजे तुम्ही मला उलट उत्तर दिलं तरी सुद्धा नाही करू शकत तुम्ही. तर मूळ मुद्दा हा आहे की ही जी भीती आहे बाहेर आता जे होणार देशाचं भवितव्य, ते इतकं भूतविद्या शिकवण्यापर्यंत आपण आलो. आयुष नावाची मिनिस्ट्री स्थापन केली. आयुर्वेदिक डॉक्टरना सर्जरी करायला परवानगी देऊ शकतो आपण, अशी परिस्थिती आहे. आपण नोटेमध्ये चिपा घालू लागलो आणि डोक्यामध्ये चिपा नाहीत असं सांगू लागलो. आणि एवढ्या चिपा लेवलला आपण गेल्यानंतर आपल्याला वर काढणारी माणसं घाबरून बसली आहेत. ही किती वाईट आहे. आणि वर काढणारी माणसं कोण आहेत? ती आपणच आहोत. मला अनेकदा माझे मित्र म्हणतात कोण काही करत का नाही यार? मी म्हणतो कोण का करेल बरं? तू करत नाहीस तर तू का नाही करत? मी करतो माझ्या परीने होतं ते. मला जेव्हा पत्र येतात किंवा मेसेजेस येतात किंवा हे येतात, हरिभाऊंच्या मुलाखतीच्या खाली पण खूप हरिभाऊ बद्दल पण लिहिलेलं आहे बघा. काय शूर, काय वाह, काय बेडरपणा, काय स्पष्ट वक्तेपणा. अरे हे भ्रष्ट अधिकारी आहेत पण काम करतात, असंच झालं की? असं नाहीये ते. हे आमचं ऑक्युपेशन आहे, हे मला करायलाच पाहिजे. जगायला मी जन्माला आलो तर पर्पज ऑफ लाईफ नावाची काही गोष्ट आहे की नाही माझ्या आयुष्यात? माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे, तर त्याची मूल्य व्यवस्थेशिवाय ते होत नाही. म्हणजे जगणं हा, हे बघा, जन्म हा एक ऍक्सिडेंट आहे. म्हणजे एक्झिस्टन्शियलिझम, अस्तित्ववाद जर तुम्ही मानला तर जन्म ऍक्सिडेंट आहे, मृत्यू हाही एक ऍक्सिडेंट आहे. त्याच्या मधला जो काळ आहे त्यात आपल्याला पर्पज दिलेलं नसतं. तुम्हाला पाठवलेलं आहे देवाने पर्पजने. म्हणजे असा कोणतो शास्त्री सांगतो ना, तो हल्ली धीरेंद्र शास्त्री ना, की मुझे हनुमान जी मेरे से बात करते हैं. बागेश्वरात तो असे खूप आहेत. म्हणजे तो एक नाही, असा ऍर काढून पण खूप हनुमानाची नाहे करणारे आहेत. म्हणजे मुळामध्ये हनुमान या देवतेची कल्पना जी आहे ती, म्हणजे रामदासांचं कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्री सारिखा द्रोण क्रोधे उत्पाटीला बळे. हा, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. त्यांनी विमानासी टाकिले मागे म्हटलेलं नाहीये, कारण त्यांना माहिती आहे पुढे 8,000 कोटीचं विमान येणार, त्याला कोणी मागे नाही टाकू शकत. त्यामुळे त्यांनी मनाचे, म्हणजे मनाने मी आत्ता न्यूयॉर्कला पोहोचू शकतो. तर अशी एक कल्पना हनुमानाची जी केलेली आहे. आपण उदाहरण घेऊ तर ती या माणसाला, क्षुद्र माणसाला कशाला सांगेल चिठ्ठीत काय लिहिलंय ते? हे म्हणजे 11 रुपये चढवून तुम्ही देवाला वश करण्यासारखंच आहे. म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात किंवा दक्षिण भारतातल्या मंदिरांपेक्षा उत्तर भारतातली मंदिरं अत्यंत घाण आणि बकाल असतात. आणि त्याच्या बाहेर इतकी घाण असते की आपली मंदिरं अशी करावीत म्हणून बांधली नव्हती कोणी. तर मुळामध्ये मंदिरं स्वच्छ आणि शांत आणि सुंदर ठेवणं हे आपलं पहिलं काम आहे. तिथे ते होत नाही. चेंगराचेंगरीत माणसं मरतात. मुळामध्ये अनेक मंदिरांमधल्या देवता ह्या मूळच्या बुद्ध मूर्तीज आहेत. म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे आता. त्यामुळे जर खोदायलाच लागलं तर खाली उत्खननामध्ये बुद्ध मूर्ती सापडतील आणि स्तूप सापडतील. तर तो एक वेगळाच विषय झाला. पण मूळ मुद्दा असा की आताची RSS हे पुष्यमित्र शृंगाचं आधुनिक रूप आहे. त्यामुळे सगळं ते आलेलं आहे, साध्य साधन सुचिता नसण्यापासून सगळं. त्याच्याशी मुकाबला कसा करायचा वगैरे सगळं अगदी स्पष्ट आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे की दुसऱ्या कोणीतरी नाही करणार ते आपणच करायचं आहे. तुम्ही जे जिथे करता ते तिथे करा. आणि ते करताना ही मूल्य व्यवस्था जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही भारताचं भवितव्य चांगलं घडवू शकता. म्हणजे आता या एवढा नुकसान झाल्यावर पण चांगलं होऊ शकतं का हो, असं मला बरेच लोक विचारतात. अरे पूर्ण जळून गेलेला जर्मनी दुसऱ्या महायुद्धात. म्हणजे बॉम्ब म्हणजे केवळ फक्त बटणं दाबत होते लोक. दोस्त राष्ट्र म्हणजे अमेरिका आणि नाटो
आणि इकडून रशिया बटणं दाबत होते फक्त. म्हणजे जर्मनी तेव्हाचा बर्लिन बघा, बर्लिन 1945 नावाचं पुस्तक आहे अँथनी बिवरचं, ते तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. आता जाऊन जर्मनी तुम्हाला कळणार पण नाही, किंवा हिरोशिमा शहरात गेला तर कळणार पण नाही. त्यामुळे परत उभं राहणं आणि परत नष्ट होणं हे सर्व संस्कृतींना अपरिहार्य आहे. त्यामुळे आपण सगळे बायोलॉजिकल असल्यामुळे आपण परत परत निर्माण करत राहणार. नॉन बायोलॉजिकल नष्ट झाल्यावर परत नाही निर्माण होणार. डोंट वरी. बरोबर ना? बायोलॉजिकल असल्याचा हा एक सगळ्यात मोठा फायदा की तो पुनरुत्पादन करतो, पण फार करू नये. म्हणजे माझा अशा गोष्टींना पाठिंबा नाहीये की हिंदूंनी लोकसंख्या वाढवावी वगैरे, असं कोणीच वाढवू नये. म्हणजे भारतासारख्या देशात लोकसंख्या ही वरदान आहे आता, कारण भारत हा सगळ्यात तरुण देश आहे. पण ती चुकीच्या पद्धतीने, म्हणजे मंत्र्यांना विचारलं तुमचा मुलगा काय करतो, तर एक मुलगा ब्रिटिश सिटीजन आहे, दुसरा MITत आहे आणि तिसरा JP मॉर्गन मध्ये वॉशिंग्टनला आहे. आणि तुमचा संदेश काय राष्ट्राला, तर सर्व बहुजनांच्या मुलांनी मशिदीसमोर जमा होऊन जय श्रीरामच्या घोषणा द्याव्या. या प्रकारचं नेतृत्व लाभलेला देश भवितव्य नाही करू शकत तयार. हे नेतृत्व बदलायला लागेल. मग ते सामाजिक क्षेत्रातलं बदलायला लागेल, शिक्षण क्षेत्रातलं बदलायला लागेल, राजकीय क्षेत्रातलं बदलायला लागेल, खणून काढावा लागेल देश आणि पुन्हा उभा करायला लागेल. जसे शिवाजी महाराजांनी पुण्याचं केलं होतं. त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता पुण्यावरनं. सोन्याचा असला तरी तो नांगरच होता. महाराज फार विलक्षण व्यक्तिमत्व होऊन गेलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर दुसरं काही म्हणण्याची मला आवश्यकताच कधी कधी वाटत नाही. एवढंच म्हटलं तर मला पास केलं पाहिजे होतं लहानपणी, पण नाही करायचे. तर मूळ मुद्दा हा आहे की हा जो मला विषय दिला तो तसा निरुपद्रवी आहे, पण या विषयामधनं उपद्रव निर्माण करण्याची क्षमता माझ्यामध्ये खूप आहे. गांधीजींचं नाव न घेता तुम्ही गांधीजींवर बोलू शकता आणि गोडसेचं नाव न घेता गोडसेवर पण बोलू शकता, पण मी गांधीजींवरच बोलणं पसंत करतो, कारण गोडसे इन्सिग्निफिकंट आहे इतिहासामध्ये. एका टेररिस्टचं नाव आणि दुसऱ्या टेररिस्टचं नाव हा वेगळा असलं तरी जेलमध्ये त्यांना नंबरने ओळखलं जातं आणि ते पासावर पण नंबर जातो तो. त्यामुळे ते नाव म्हणजे ते शीर्षक बदलल्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही. मला फक्त प्रवृत्तीविषयी प्रॉब्लेम आहे. पुण्यामध्ये अशी प्रवृत्ती वाढते आहे, मी गोव्यात पण तेच बोललो, भारतात अशी प्रवृत्ती वाढते आहे जे गांधीजींना देशाचा शत्रू मानतात. म्हणजे गांधीजींच्या विषयी कोणतीही पुस्तकं प्रकाशनं, त्यांच्याविषयी त्यांचं भजन, अल्ला तेरो नाम आणि काहीही, म्हणजे यातलं कुठचीही गोष्ट करायला गेलं तर ते हल्ली लोक घाबरतात. तुम्हाला मी अतिशय आश्चर्यकारक गोष्ट सांगतो. TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये मी भाषणाला गेलेलो, तर तिथे संशोधकच बसलेले सगळे आणि तिथली SC ST युनियनने मला बोलवलेलं बोलायला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिराव फुलेंची मला वाटतं संयुक्त जयंती किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त गेलेलो. तर मी पहिल्या क्षणीपासून बोललो की ही ते पणती लावतात तर आपण मेणबत्ती लावावी, बाबासाहेबांच्या आठवणी दरवर्षी पुन्हा पुन्हा बोलाव्या. हे सगळं मी कशाला करू म्हणलं TIFR मध्ये येऊन. हे मूलभूत संशोधनाचं केंद्र आहे आणि मतभेद असले तरी बाहेर सुदैवाने TIFR मध्ये अजून नेहरूंचेच फोटो आहेत. नेहरू, भाभा आणि JRD टाटा या तीनच माणसांचे फोटो आहेत त्याच्यात. आणि त्याच्याबरोबर माझे फोटो काढून मी भाबांची व्यक्तिगत लायब्ररी जी कधीच उघडली जाते ती उघडली आणि त्याच्यात माझे फोटो काढून घेतले मी गुपचूप. आहेत ते आता माझ्याकडे. तर त्यामुळे नेहरू, भाभा, टाटा आणि मी यांचे फोटो आहेत फक्त माझ्याकडे. पण या चौथ्या फोटोमुळे या पहिल्या तिघांचं नुकसान होणार नाही याची मी काळजी घेतोय, हेही तुम्ही लक्षात घ्या. तर मूळ मुद्दा हा आहे की ते समुद्रकिनारी असलेलं TIFRचं सगळं जे संस्था बघितली मी, तेव्हा मी म्हटलं की ही विमानातनं दिसते का, तर त्याला कळलं नाही. मी म्हटलं हा मॅटर जो आहे तो अजून कुठे माझ्या वाचनात आलेला नाहीये, त्यामुळे TIFR गुप्तच राहू दे काही दिवस. तर मी त्या भाषणात असं म्हणालो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मला बोलायला बोलवलं, तर आजच्या परिस्थितीत त्यांचा जो रिलिव्हन्स आहे आणि त्यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्यावर धर्माच्या आधाराने जे
फॅसिस्टांनी आक्रमण केलेलं त्याच्यावर मी बोलू इच्छितो, तर ती संस्था केंद्र सरकारची आहे. तर मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही माझं भाषण युट्यूबवर टाकू नका, जी प्रथा आहे, कारण त्याचा तुम्हाला त्रास होईल. त्यांनी नाही टाकलं, त्यांनी फोटो मला पाठवले सगळे. आणि तिथे एक मनुष्य उभा राहिला आणि म्हणला की तुम्ही नेहरूंचे चेले आहात, तुम्ही फक्त आंबेडकरांबद्दल बोला काय ते. मी म्हटलं मी जे वाक्य बोललोय सगळी ती आंबेडकरांबद्दलच आहेत. एकही वाक्य मी नेहरूंबद्दल बोललेलो नाहीये. नेहरूंचे आणि आंबेडकरांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मतभेद होते, पण ते मॉडर्न रिपब्लिक होऊ नये यासाठी नव्हते. म्हणजे एक प्रतिगामी होता आणि एक पुरोगामी होता आणि दोघांमध्ये मतभेद होते असं अजिबात नाही. दोघांच्या अपब्रिंगिंग मध्ये इतका फरक होता की ते मतभेद असणं स्वाभाविक होतं. म्हणजे गांधी आणि आंबेडकरांमध्ये पण ते मतभेद होते. त्याचं पण कारण तेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पेन, जे दुःख आहे ते, म्हणजे कितीही त्यांच्या बुटात पाय, म्हणजे लक्षात घ्या की आम्ही लहान असताना, माझ्या लहानपण पिंगुळीत गेलं तर आम्ही खोत, म्हणजे आमची जमीन म्हणजे प्रचंड होती तेव्हा, आता ती गेली. म्हणजे त्याचं काय मला दुःख नाही होत, ती अडाणीने नाही घेतलेली त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर म्हणजे तिथल्याच लोकांनी ती हळूहळू करून त्यामुळे काय हरकत नाही. तर मूळ मुद्दा हा आहे की तेव्हा पण मी बघायचो की वेगवेगळ्या बलुतेदार पद्धतीप्रमाणे आलेली माणसं आहेत, तर ती त्यांना कप वेगळे असायचे चहाचे, कान नसलेले. आणि त्यांचे नेते आता ब्राह्मणवादाच्या बाजूने हिरिरीने बाजू मांडतायत ब्राह्मणवादाची, आणि सगळ्या जातीचे, म्हणजे मराठ्यांपासून सगळे. तुम्हाला मी सांगतो की मनातून कुठचाही ब्राह्मण मनुष्य हा इतर सर्व जातींना शूद्र मानतो. म्हणून मी मागे एका माझ्या भाषणामध्ये शिवाजी मंदिर मधल्या बोललो होतो की ब्राह्मण तुमच्याकडे येऊन, म्हणजे ते भाषण होतं ते दलित पॅन्थरचं होतं, त्याच्यात बोललो होतो, ते परत बोलतो की ब्राह्मण माणूस तुमच्या समोर येऊन काय बोलतो यावर विश्वास ठेवू नका, तो 4 ब्राह्मणात जाऊन काय बोलतो ते ऐका. ते त्याचं खरं रूप आहे. त्यामुळे ते वैदिक आहे आणि तुमच्याशी बोलतो ते पौराणिक आहे. त्यामुळे पौराणिक कथा ह्या तुम्हाला ऐकवल्या जातात, म्हणजे समाजाला, संपूर्ण समाजाला. आणि आतून त्यांना माहिती आहे की सगळ्या त्रासाची मुक्ती ही हार्वर्डलाच आहे. बहुजनांसाठी हार्डवर्क आहे. शेवटी नाल्यामध्ये बहुजनांनी उतरायचं आहे, आम्ही तिथे चाललेलो आहे. त्यामुळे या पाखंडी आणि हिपोक्राईट संस्कृतीला कडाडून विरोध मला पुण्यातून अपेक्षित आहे. आणि आज हरिभाऊंच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त मी तुमच्याकडून हरिभाऊंच्या वतीने ही मागणी करतो की प्रत्येकाने स्वतःच्या व्यक्तिगत पातळीवर हा लढा द्यायला सुरुवात करावी. त्याशिवाय देश, समाज बदलणार नाही. पुन्हा एकदा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत मला ते ऐकायचंय की आम्ही पेटंटशी स्पर्धा करतोय JNUशी, ना की भूतविद्या. भूतविद्या मी 15 मिनिटात तुम्हाला शिकवू शकतो. लाईट ऑफ करा, सगळ्यांना चिमटे बसतील. असं काहीही नाही. मृत्यूनंतर जीवन नाही, मृत्यू जन्मा अगोदर जीवन नाही. घड्याळ बंद पडल्यावर आपण 12वं साजरं करत नाही. त्याचं मानवी आयुष्य, मानवी शरीर हे एक यंत्र आहे. अनेक महान माणसांनी आपलं शरीर दान केलं, त्यामुळे वैद्यकीय शास्त्र इथपर्यंत येऊ शकलं आणि ते इथपर्यंत येऊ शकलं, त्यामुळे आपण सगळे जिवंत आहोत. नाहीतर या वयोगटातले किंवा माझ्याही वयोगटातले किंवा कोणी पुण्यामध्ये जगत नसत. आगरकरांचं वय बघा, पेशव्यांचं वय बघा. एक औरंगजेब सोडले तर 90 कोणीच पोचलेलं नाहीये. मिला औरंग्या 90ला पोचला असं वगैरे कितीही लिहा तुम्ही, पण तो सगळ्यावर मात करून पोचला ना. याचं कोणतंही लॉजिक नाहीये. तो अपघाताने तिथपर्यंत पोचला. त्याची मुलंही आणि त्याचे अगोदरचे सगळेजण कुठे पोचले, बाबर वगैरे काही. त्या काळामध्ये युनानी औषधं, एकतर शिस वापरलं जायचं प्रचंड. त्यामुळे मनुष्य मूळ ज्वरात, श्रीमंतांना ज्वर झाला आहे म्हटल्यावर चाटणं घेऊन धावायचं, त्याच्यात लेड असायचं म्हणजे शिस, की श्रीमंतांची लिव्हरच बंद पडायची, की मल्टी ऑर्गन फेल. म्हणजे आता आपल्याला उलटं कळतं.
मल्टी ऑर्गन फेल्युअर होऊन श्रीमंत जायचे, ते ज्वरातनं बरे होऊ शकत असायचे, पण ते चाटण खाल्ल्यामुळेच गेलेले असायचे. आणि हे आजपर्यंत आपल्याला कळलेलं नाही. श्रीमंतांचं आता जर आपण खोदून जर ममी काढून जर काही केलं तर आपल्याला कळू शकेल की श्रीमंतांना ती चाटणं आणि आसवं किती महाग पडली. पेशवाई बुडण्याचं सर्वात महत्वाचं कारण जर पहिले माधवराव पेशवे लवकर जाणे हे असेल तर त्याला आयुर्वेद जबाबदार आहे असं मी मानतो. तेव्हा जर चांगली इंजेक्शन असती तर ते वाचले असते आणि पेशवाई अमर झाली असती. म्हणजे पेशवाईसाठी बहुजनांना पुण्यात दुसऱ्यांदा आत्ता जो लढा द्यावा लागतो तो द्यावा लागला नसता आणि गळ्यात मडकं घालून आणि मागे झाडू बांधून आजही पुण्यात लोक फिरले असते. त्यामुळे या साऱ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आपण कुठे आहोत याचा विचार करा. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करणार. मी सांगितल्यामुळे तुम्ही बदलाल अशी यत्किंचित मला आशा नाही. मी मनोरंजनाचं साधन आहे, या पलीकडे काही नाही हे मलाही माहिती आहे. परंतु असा घसा इथे सुका केल्याशिवाय, नरडा सुका करणे म्हणतात त्याला, असा नरडा सुका केल्याशिवाय माझ्यासारख्या आत्म्यांना थांबवत नाही. म्हणून आम्ही येऊन बोलतो. मी 60% स्वतःला आवरलेलं आहे. हरिभाऊ 90% पोहोचले म्हणून ते आज आपल्यात नाहीत. इतकं फिरलं नाही पाहिजे माणसाने. आमच्यासारखी माणसं जी आहेत ती एवढ्या ऑड्सना सामारी जातात. एकीकडे तिथले लोकल दहशतवादी, तिकडे दुसरीकडे पोलीस यंत्रणा, तिसरीकडे विरोधात असलेलं सरकार, चौथीकडे तुम्हाला माहित नाही तुमच्या म्हणजे मनस्थितीचा. प्रत्येक मनुष्य स्वतःच्या आतमध्ये एक लढाई लढत असतो त्याच्या आयुष्याची. ती काय लढाई लढतायत समोरची माणसं हे मला काय माहिती. ते बसलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक युद्ध आहे किंवा 10 युद्ध असतील. ती आपल्याला कुठे माहिती असतात. ते सगळ्याच्या पलीकडे जाऊन हे पाणी झिरपत शेवटच्या थेंबापर्यंत ते खाली मुळांना लागणार का नाही मला काय माहिती आहे. पण तरी म्हटलं नरडा सुकवावा. एक जन्म मिळालाय तो थोडा पुरवून खायची गरज नाही, संपवून टाकावा लवकर. तर आता माझं तुम्ही हे प्रवचन ऐकलं तर ही कथा झालेली आहे. आता नारळ आणि दक्षिणा देण्याची वेळ झालेली आहे. बाबा तुम्हाला सगळं सांगतील. आता मागून तिसऱ्या रांगेतनं चौथा माणूस आहे, त्याचं नाव मी सांगतो थोड्या वेळाने, पण ते आत्ता मी जाहीर करणार नाही. ते मी कोठाडियांच्या कानात सांगेन. कोठाडिया उद्या ते पुण्यामध्ये जाहीर करतील. तर या मानसिकतेला आपण का आलो आहोत आणि आपली एवढी अवनीती का झाली आहे, आपण एवढे सुस्तावलो का, या सगळ्याचा विचार करण्याची परत एकदा वेळ आलेली आहे. मला असं एवढंच सांगायचं आहे की आता आपली मतं चोरीला गेल्यानंतर तरी तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की बहुजनांच्या हातात फक्त मत होतं. तेही काढून जर घेतलं, आधी नोट काढली मग वोट काढलं, तर आता उठा, जागे व्हा, संघर्ष करा, शिका आणि सतत संघर्ष करत राहा आणि गांधीजींचा मार्ग सोडू नका. कारण अहिंसा हेच खरं शस्त्र आहे. नेल्सन मंडेला त्याच मार्गाने गेले, गांधीजी त्याच मार्गाने गेले, ओबामांनाही तोच मार्ग बराचसा वाटला आणि एवढंच नव्हे तर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर पण त्याच मार्गाने गेले. विजय मिळायला वेळ लागतो अहिंसेने, पण चिरकाळ टिकणारा असतो आणि मुख्य म्हणजे साध्य साधन सूचिता त्यात सोडावी लागत नाही. त्यामुळे एवढं बोलून मला वाटतं मी थांबतो. आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी आभारी आहे. तुम्ही मला एवढा वेळ ऐकून घेतलं की मला काही फार कळतं अशातला भाग नाही. तुम्ही सगळे हसत होता याचा अर्थ मला कमीच कळतं असं माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे वर्गामध्ये पण मुलं माझ्यावर हसत असायची. मी एंट्री मारली कीच हसायला सुरुवात करायची. तेव्हापासून तो जो सिलसिला चालू झालाय तो आज तगायत चालू राहिलेला आहे. त्यामुळे आता आपण आपल्या मूर्खपणालाच शहाणपणा म्हणून मिरवावं हे मी महान विश्वगुरूंकडनं शिकलेलो आहे. तर ते मी सुफळ संपूर्ण करतो. हरिभाऊंना माझी श्रद्धांजली आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि आयोजकांना धन्यवाद. जय भीम.